बाबासाहेबांवर जे काही वक्तव्य बोललं जात आहे किंवा जे काही कृती केल्या जात आहेत त्याबाबत आम्ही शहर पोलीस स्टेशनचे तोरसकर जे आहेत इंचार्ज त्यांच्याशी आम्ही सल्लामसलत करत असताना त्यांनी आम्हाला कोणत्या प्रकारचा रिस्पेक्ट दिलेला नाही. परंतु त्याच्यानंतर रत्नागिरी जे एसपी आहे त्यांच्याकडे पण हा मुद्दा गेलेला असताना त्यांनी सुद्धा त्या लेवलला जो पाहिजे होतो त्या पद्धतीने कायद्याच्या दृष्टिकोनातून ज्या आरोपींना हातात ताब्यात घ्यायला पाहिजे ते घेतलं गेलं नाही. परंतु आज आम्ही आयजीला भेटलो. आयजीने आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचा मुद्दे समजावून सांगितले. संबंधित जर का व्यक्ती गुन्हेगार असेल तर तिला कायद्यात जर का तो गुन्हा बसत असेल तर आम्ही त्याच्यावर निश्चित योग्य त्यावेळी योग्य कारवाई करू. परंतु जनरली आयजीनी सगळे मुद्दे आमचे समजावून घेतलेत आणि निश्चित आम्हाला याच्यावर न्याय मिळेल. अन्यथा आम्ही आयजी समोर असं आहे की जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आमचा जो बौद्ध बांधव जो समाजातला आहे रत्नागिरी डिस्ट्रिक्टचा तो 11th वरला रस्त्यावर उतरण्याची सुद्धा तयारी आहे आणि न्याय मागण्याची त्यांची तयारी आहे. कारण बाबासाहेबांवर कोणी भाष्य करू वाईट भाष्य करणं हे चुकीचं आहे. अवमानकारक जे व्हॉट्सअपवर प्रसिद्ध झालेले बातमी आहे आणि त्या संदर्भात आता आम्ही DIGला भेटलो आणि त्यांच्याकडे तक्रार केलेली की संबंधित जो माणूस आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई करून त्याला शासन झालं पाहिजे ही आमची आंबेडकरी जनतेची मागणी आहे आणि ती मान्य करतो, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करतो अशा प्रकारचं आश्वासन DIG साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे आणि त्याची आम्ही वाट पाहतोय आणि मग पुढील कार्यक्रमाची दिशा ठरवली जाईल. जय भीम. या ठिकाणी या रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. त्या पुतळ्याजवळील जे कबुतरे होते अगरबत्ती मेणबत्ती लावायची त्याबाबत सुद्धा कमेंट्स केली गेली किंवा ते तोडमोड करण्यात आली. त्याचप्रमाणे आत्ताच माने या व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या देशाचं संरक्षणासाठी लिहिलेलं आहे त्या संविधानाबाबत त्याने काही चुकीची या ठिकाणी मोबाईलवर व्हॉट्सअपला पोस्ट टाकली आणि त्याप्रमाणे या ठिकाणी रत्नागिरी तालुक्यातील सर्व धार्मिक संस्थांचे प्रमुख त्याचप्रमाणे भीम युवा पॅन्थरचे सर्व प्रमुख सर्व पत्रकार असे एकत्र होऊन याबाबत जो ज्याने कमेंट्स केलेले आहे त्यांना ताबडतोब अटक व्हावं किंवा त्याला जाब विचारण्यात यावा अशा प्रकारचं पोलीस स्टेशनला वेळोवेळी कार्यवाही करत असताना सुद्धा पोलिसांच्या मार्फत सुद्धा काही जी काही सामंजस्याची भूमिका असायला पाहिजे तशा प्रकारे या मंडळीला दिसण्यात आलेली नाही. म्हणून आज या ठिकाणी IG च्या केबिनमध्ये आम्ही सर्व त्या रत्नागिरीतील जे प्रमुख आहेत त्यांनी भेट घेतली आणि त्यांनी या प्रकरणाची दखल घेतो आणि निश्चितपणे तुम्हाला न्याय मिळवून देतो अशा प्रकारची भूमिका मांडली आणि त्या भूमिकेवर आम्ही ही सर्व रत्नागिरी तालुक्यात बौद्ध समाजाचे जे बाबासाहेब अनुयायी आहेत त्यांनी आम्ही इथपर्यंत थांबलो. अन्यथा मात्र पुढे या ठिकाणी रत्नागिरी कलेक्टर कचेरीजवळ मोठा मोर्चा किंवा न्याय मागण्यासाठी दाद घेतली जाईल अशा प्रकारचं आजच्या या दिवशी तशा प्रकारे आम्ही निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि म्हणून सर्व आमच्या या संस्थांचे मार्फत असलं तरी सुद्धा सर्व बौद्ध समाजाला एकत्रित करून अशा प्रकारचे घडलेल्या घटनांची कारवाई करण्यात येईल अशा प्रकारची आमची सर्वांची भूमिका आहे. माझं नाव दिलीप भरत पाटील. मी रत्नागिरी जिल्हा भीम आर्मीचा एक सभासद आहे आणि आज मला वाटतं एक 4-5 महिने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तिथे वारंवार असे एक विघातक कृत्य घडतात आहे. तर ते असे वारंवार असे विघातक कृत्य का घडतात आहेत आणि याच्या पाठीमागे कोण आणि काय कटकारस्थान आहे याचा जाब विचारण्यासाठी आम्ही वारंवार रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन कलेक्टर ऑफिस जिल्हा अधीक्षक इथे आम्ही वारंवार संपर्क साधतो पण आम्हाला व्यवस्थित काही उत्तर मिळत नाही. एवढीची उत्तरं मिळतात. तर याच्या पाठीमागे काय कटकारस्थान आहे याचा त्यांनी शोध घ्यावा व आंबेडकर अनुयायी आहेत त्यांना सहकार्य करावं. नाहीतर याच्या पुढे जर अशी काय विघाटी घटना घडली तर आंबेडकरी जनता सर्व शक्तीनिशी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील आणि याची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील.